हो साहेब, आम्ही इथं बाहेर सांगायचं नाही, आम्हाला माहिती समधी नियम माहिती आहेत। हे बघा, आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी विधानसभा चालू आहे। विधानसभेचं मध्ये हे चालू आहे गेल्या 2 वर्षापासून। आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, तेथील पालकमंत्री कोण प्रतापसिंह सरनाईक आहेत, पुन्हा राणा रणजितसिंह पाटील आहेत, त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, सगळ्यांना निवेदन देत आहेत आणि तेथील जे खाजगी सावकार आहेत देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्याची मुलगी रुपाली डोंगरे याचे या ठिकाणी या सर्वसामान्य गोरगरीब लोकांचं त्यांनी प्रॉपर्टी हडप करण्याचं काम केलेलं आहे, त्यांचं घर लुटण्याचं काम केलेलं आहे। पालकमंत्र्याला, आमदारांना, सगळ्यांना आणि मुख्यमंत्र्याला कमीत कमी मला वाटतं 2 वर्षापासून आम्ही एवढे अर्ज दिलेत, तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला त्यांचं घर देण्याचं काम करत नाहीत। म्हणून त्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आता महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि जर या ठिकाणी जर न्याय नाही भेटला तर आम्ही आणि ह्यांच्या परिवारातील आत्मदहन करणार आहेत। हा शेवटचा इशारा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला। जर त्यांना आजच्या तारखेला त्यांचं घर जर नाही दिलं तर लक्षात असू द्या, त्यांचे घर आज शेवटचा विधी करण्यासाठी इथं आलेला आहे। चला आपण बघूया त्यांच्या घरातल्या सगळ्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पुन्हा मानाचा मुद्रा। मी समाजसेवक वैजनाथ शामराव सुरोशे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर तुम्ही बघू शकतात, हे महाराष्ट्राचे जे घटना शिल्पकार आहेत त्या ठिकाणापासून हे परिवार, हे साहेब आलेले आहेत तिथं। आता या ठिकाणी 2 वर्ष झोपलेले होते साहेब आणि या ठिकाणी आम्ही आमच्या न्यायासाठी आलो। आम्हाला अडवू नका साहेब, साहेब आम्हाला अडवू नका। ऐका पोलीस डिपार्टमेंट आलेत, मुख्यमंत्र्यांना तुम्हाला मुख्यमंत्री नाही ना, आम्ही तिकडे जाणार, तुमचा अधिकार नाही, तुमची बाउंड्री इथे, आम्ही रोडवर आहेत, आम्हाला बोलायचं नाही, लक्षात आलं? तुमची बाउंड्री कुठे आहे? तुमच्या बाउंड्रीच्या आतमध्ये येणार नाहीत आम्ही। जर आम्हाला जर काय झालं आम्ही आत्महत्या करणार आहे, डायरेक्ट गाड्यावरच्या खाली उड्या मारणार आहेत, लक्षात ठेवा। आम्हाला जर आडवाडवीचा प्रयत्न केला, हे बघा काय म्हणणे तुमचं, काय म्हणणे ताई, किती दिवस झालं? 2 वर्ष झाले, गेले 2 वर्ष अर्ज देते तरी मुख्यमंत्री मनावर घेत नाहीये आणि ते राणा आहे ना दुसऱ्या धाराशिवचे, त्यांच्याकडे पण गेले। पालकमंत्रीचे पीए काय म्हणत होते, ती राहिली काय मी राहिले का वेगळे का, म्हणजे गोरगरिबांचं घर दिसलं होतं का हिला लुटायसाठी? हे देवानंद रोचकरीला आणि रुपाली रोचकरीला आम्ही गोरगरीब आहेत, मला नवरा नाही, माझे लहान लेकरं आहेत, माझ्या लेकराला नवरा सोडलेला आहे, त्याचे लेकरं सांभाळ करते मी, लोकांची गुन्हे भांडे करून मला न्याय जर मिळाला बीचं आत्मदान करून घेणार आहे। गेल्या 2 वर्षापासून इथं तिथं भटकते माझे लेकरं घेऊन। हे बघू शकतात तुम्ही, ह्या परिवाराला मी स्वतः वैजनाथ सुरोशे न्याय देण्यासाठी गेलो होतो, तर त्या ठिकाणचे तुळजापूरचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत, इतर पक्षामध्ये 50 पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या पक्षाचे देवानंद साहेबराव रोचकरी यांनी माझ्यावर 1 कोटीचा दावा ठोकलेला, 1 कोटीचा। कारण या गोरगरीब लोकांना त्यांचं या देवानंद रोचकरीनं कमीत कमी 7 ते 8 कोटीचं घर आहे, ते लुटण्याचं काम केलेलं आहे। मग हे देवानंद रोचकरी या मुख्यमंत्र्याचे पाहुणे आहेत का? या ठिकाणाच्या आमदाराचे पाहुणे आहेत का? पालकमंत्र्याचे पाहुणे आहेत का? एसपीचे पाहुणे आहेत का? कलेक्टरचे पाहुणे आहेत का? तहसीलदारचे पाहुणे आहेत का? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी फौज पाठविलेली आहे, पोलीस डिपार्टमेंट यायलेलं आहे आणि जर आम्हाला अडवण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न जर केला तर आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवून देणार आहेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला फक्त चॉकलेट द्यायचं काम करायलेत, फक्त चॉकलेट द्यायचं काम करायलेत। जर आम्हाला अडवणीचा तुम्ही मुख्यमंत्र्याकडे, ऐका साहेब आम्हाला तुम्ही काय करा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। सांगा काय, सांगा, बोला साहेब, जमत नाही, आम्ही ह्या रोड न करणार, आम्ही इथं मध्यभागी थांबू, धाडवायचं काम नाही तुमचं। हे चला माझ्यासोबत, ओ सर अहो का गाडीच्या खाली उड्या मारतो आम्ही, लक्षात ठेवा। हे चला समोर या, सारखा बाजूला यायचं नाही कुणी, नाहीतर गाड्यात उड्या मारणार आम्ही सांगालो। हा, कुणी जर अडवण्याचा प्रयत्न केला, हो सांगालो अडवण्याचा, आम्ही तिथं बाहेर थांबणार आहेत। अडवण्याचा प्रयत्न केला, हो नाही, हे चला इकून, हो चला नाही, जमत नाही। अडवायचा प्रयत्न केला की गाडीच्या खाली उडी मारणार आम्ही। हा चला, मुख्यमंत्र्याला बोलवा, सगळ्यांना बोलवा, गोरगरीब, हो सर अहो का, चला, हो सर माग
अहो का गाडीच्या खाली उडी मारीन मी सांगलो मी लाईव्ह चालू आहे चला आम्ही चल हात नाही लावायचा तुम्ही हात नाही लावायचा कळत आहे मला माझ्या जीवाची काळजी आहे चला रे तिथे थांबायचं हो सर हात नाही लावायचा तुम्ही सरका हो सर सरका तुम्ही हात नाही लावायचा सरका हा चला हात नाही लावायचा हो का एका बाईचा बाजूला तया इकडे जायचं आम्हाला इथे थांबत हाव का हे बघा साहेब हाव का हा उचलायचं नाही साहेब सर का आम्हाला इथं बसायचं आम्हाला जायचं नाही सोडा हो सोडा तुम्ही सोडा हो साहेब हे बघा सुषमा तुम्ही उचला सुमित हे बघा हो का हो तुम्ही जाऊ नका हटू नका तुम्ही कुणीच बघा गरीब माणसावर न्याय करायलेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाव का हे पोलीसवाले हाव का बघा ए बघा रे बघा ए महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघा रे मुख्यमंत्री बघा हे बघा हाव का बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा चला बघा आम्ही उड्या मारतो गाडीतून आम्ही आत्मदहन करणार आहात आज जर या गरीब माणसाला जर न्याय नाही भेटला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पोलीस बघा हे हाव का आंदोलन करत्याला हाव का हे बघू शकतात तुम्ही चला काही फरक पडत नाही चला या हे बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची फौज रे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा ओ मुख्यमंत्री साहेब लाज वाटते हो तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाला आम्हाला असले चोर आम्हाला अहो जे चोर आहेत ते पकडा ओरिजिनल चोरांना पकडा मुख्यमंत्री साहेब लाज वाटते तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्री सुद्धा म्हणायची अहो तिकडे काय महाराष्ट्रात काय बाजार म्हणलाय बोला काही बोल तू बोल शांत ऐक नाही कांदात बोल ना तुझं काय ते मानके सर आम्हाला फक्त तुम्ही आमचं आवाज चुप थांबा बोलायला थांबा येत आहे तू पुढे हो थांबा मालकी हो सर हो दादागिरी करू नका सर दादागिरी नाही करायची दादागिरी करू नका तुम्ही बोल काय तरी महत्वाचं हो बघा हे एक वाचून मग तुम्हाला कळेल आम्ही जास्त बोलणार नाही आणि बोलणार सुद्धा नाही तुम्ही वाचा आणि मग नंतर बोला तुम्ही म्हणता ना आम्हाला माहिती द्या ते वाचा आणि मग माहिती मिळेल तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आमचं घर मिळवून द्या गरीबाला दुसरं आम्हाला काही नको आम्हाला हे का सर आम्ही ऐका आम्हाला भागात ठेवलेले पैशाला तुळजापूरून आलेले आम्ही 2 लेकरं छोटी नाही सर ऐका तुम्ही आम्हाला तुम्ही तिथे जाहीर हे करा आणि त्या ठिकाणचे सर ऐका आम्हाला सर ऐका ओ सर ऐका आम्ही या ठिकाणी प्रेमाने सर आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला न्यायासाठी आलोत आणि या ठिकाणी आमदार आलेला आहे त्या ठिकाणचा आता ज्या आमदाराचा तो पीए काय म्हणतो माहितीये का ह्या गरिबांना घर नाहीये सर 2 वर्षापासून रोडावर झोपतेत सर रोडावर राणा रणजित सिंह पाटील त्यांच्याकडे पण गेले ते पाया पडले बुटा साहेब पाया पडले त्यांच्या तरी त्यांनी सुद्धा न्याय दिला नाही मला शेवटी मला इथं यावं लागलं बसा थोडा वेळ बसा मामा तुम्ही बसा थोडा हे ओरिजिनल अर्ज दिला त्यांना ताई हे ताई झेरॉक्स दे हो सर हे घ्या हो सर ते हे तुमच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलच्या शेजारी करा ठीक आहे तुमच्या मनानुसार तुम्ही शांत बसा गप्प शांत बसा दादा ऐकून घ्या काय माहितीये का आपली मागणी तिथपर्यंत गेली पाहिजे असं करून जात नाही आता काय करावं लागतं तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे बरं कुठल्या मंत्र्यांना भेटायची का कुणाला भेटायचं तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्रीला भेटायचं मुख्यमंत्र्यांना तर ते आम्ही त्यांच्याशी परवानगी घेतो मग तुम्हाला भेटायचं वाटलं तर नियोजित करतो पण तेच भेटतील बरोबर की नाही निश्चित तुमचं काम कुणाकडे आहे बरोबर की नाही त्यानुसार नियोजन करता येतं सर तुम्ही कुणाला भेटायचे त्याला भेटा फक्त गरीब माणसाला न्याय द्या सर आम्हाला काय सर तुम्ही अडवायलात आमची पहिली स्टेप आहे तुम्ही आम्हाला अडवायलात आम्हाला तिथपर्यंत जाऊ दे नाही तुम्ही सर तुम्ही आमच्यावर अन्याय करायला सर 2 वर्षापासून मी काय म्हणतो तुम्हाला मारा नाही माराव सर मारा खालच करा आम्हाला तुम्ही तेवढंच राहिले दुसरं काही नाही तुम्ही आमच्यावर आतापर्यंत अन्याय करायला तेवढं नक्की आम्हाला माहिती हा बस चालतंय वाट बघालो आम्ही आमचं मत आहे तुम्हाला भेट घालून द्यायचं आम्ही करत घर बांधून देणार आहे का तुम्हाला मारहाण केली का आम्ही मारहाण केली ना, त्यांनी घर बांधून देतात म्हणतात. आम्ही नाही बांधून देऊ शकत पण ज्यांना बांधून देणार आहे हो का सर टाइम घालू नका कारण 2 ते 3 तास राहिलेत
लवकरात लवकर काय निर्णय घ्या. पोलिसांच्या हातात आहे का ते? पण ज्यांच्याशी आहे तुम्ही शांत बसा तुम्ही फक्त. ते बघू. त्यांचं पण हा सर जा तुम्ही जा सर जा आम्ही वाट बघायला मग होतो. तुम्हाला कोणाला भेटायचं? तुम्हाला आम्हाला कुठे न्यायचं तिथे न्या सर आमचं आम्हाला न्याय द्या. अरे तर मला सांगा तुमचं काम बघा पोलीस तर बघा, पोलीस काम करून देणार नाही, तुमचं घर बांधून देणार नाही, तुमचं कुठल्या अहो तुमचे पोलीस वालेच न्याय देणार त्या बाईला. पोलीस निरीक्षक तिथं कारवाई करणं झालं त्या चिंतितवर आमदारावर. डिपार्टमेंट आहे ना हा. तिकडे ऐकून घ्या दादा. तुमचं तुम्ही काम आहे. माझ्या वडिलांसारखे तुमच्या मुलीसारखे अहो ऐकून तुमचं घ्या. काम आहे का ते? ए ताई तुझा ताई तुझा ए ताई तुझा जा तू ताई जा जा तू हे काढा पहिले. ए जा मध्ये जा आतमध्ये जा गाडी, चल. जा. हो सर मला येऊ द्या सर. इथे थांबा. चला. ए ताई तुम्ही धक्काबुक्की करू नका सर. धक्काबुक्की नाही हा. मी चांगलं सांगायला तुम्हाला. मी काय वाद नाही घालायला तुमच्याशी. हा मी आमचा काय तुमचा वाद नाही. दादा, या ठिकाणी महाराष्ट्रात जे राणा रणजित सिंह पाटील आहेत आमदार, जे महाराष्ट्रात गवगवा करतात मी असं केलं मी तसं केलं. अहो आमदार साहेब तुम्ही आता गोरगरीब बाईचं घर लुटलं त्याला तुमचा प्रतापसिंह सरनाईक यांचा सर मी माझं वैयक्तिक बोलालो तुम्ही बोला. प्रतापसिंह सरनाईक यांना या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांचा पीए म्हणतो की सदरील महिलेनं तिचा घराचा ताबा सोडावा आणि त्याच्या निमित्त तिला घर देण्यात येईल. का रे बाबा गोरगरिबाच्या घरावर का लुटमार करायला तुम्ही? महाराष्ट्रात आणि तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसाला जे लुटण्याचं काम करायलात ना लय अवघड आहे, लक्षात असू द्या. हो तुम्ही सविस्तर बोला त्यांना काय असेल सविस्तर बोला हे बोला सर. बाकी सगळ्यांना थांबा तुम्ही थांबा इथं बोला काय हो इकडे ऐका आपल्याला आता आपलं घर आहे ना आमचं घर आहे ते सुनील नाही का तुम्हाला रुपाली डोंगरे कुणाला भेटायचं आपल्याला आम्हाला सचिव साहेबाला भेटायचे सर. सचिवाला आणि आमदाराला भेटायचे सर. अरे हो सर ज्यांना अचट माहिती नाही त्यांना तुम्ही हे करू नका, सहकार्य करा. त्यांना काहीच माहिती नाही ह्याच्यातलं. अरे त्यांना सांगतोय ना मग त्यांना विचारतोय ना तुम्ही गडबड कशाला करताय थांबा ना तुम्ही सांगताय ना ते. तुम्हाला जर तिकडे नेलं तर ही मागणी तुमची पोहोचू शकत नाही, 1 वर्ष वाया जाईल. राज्याचे मोठे सचिव आहेत का त्यांना भेटू द्या आम्हाला आमची जागा मिळून देऊ द्या. हा ते म्हणतात. तिथले पोलीस लोक आमचं दखल घेत नाही. FRB ऐकून घ्या. हा आम्ही सर तुम्ही आज काही बी करा, आज आता ताबडतोब निर्णय लावा सर. गपचिबाचा म्हणजे आवाज बंद कर. काय काय गुन्हा करायचो काय सगळं दिनेच आहेत आपण आणि जर ओळवळ केली तर तिथं जेलमध्ये पाठवतो मग बस. काय आम्हाला आमचं घर मिळून द्या बा. आपण जेलमध्ये जे रस्त्यावर खायचं ते जेलमध्ये तर खाऊ. त्याला काय? आमचं घर आमचं घरच नाही ना, आम्हाला राहायला घरच नाही आहे. मिळून देत नाही तिने काय. हे जा जेलमध्ये जाऊन बसा, फुकट खायला भेटते. जा 2 वर्ष तिकडे, 2 वर्ष अशीच काढलेत ना रोडवर. जा जेलमध्ये जा. मध्ये जे आहेत ना सर, ते पोलीस दखल घेत नाही. ते आमदाराचं ऐकते. आम्ही जाताना देतो मित्रा. काय घेतले हा काय? अरे दुसरं आहे की आपल्यामध्ये काय गरज आहे. हे त्यांनी 2 घेतले आज 2 घेतले दादा. एक वरून काय नाही काय सुद्धा नाही. अहो सर आमच्याकडे तसलं काही नाही. आम्ही तुमच्या शासनाच्या नियमाप्रमाणे चालणारी काम आहेत सर. सगळ्यात महत्वाचं. भाऊ तुम्हाला ओ मॅडम तुम्हाला का नाही व्यवस्थित मुद्दा कळाला का? आम्ही बोलला काय अधिकारी बोलले काय कळालं की कळालं. तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटायचं. तुम्ही बोलू नका असं. त्या माणसाला कुणाला भेटायचं ते माहित नाही. गडबड काय नाही करताय सर मी नवीन आलोय सर. मला काहीच माहिती नाही सर. काहीच केलं नाही सर. मी आतापर्यंत आयुष्यात काहीच केलं नाही. तुम्ही सांगा आम्ही कोणाला भेटायचं.
हा सुरुवात केली सर, मी आत्ताच सुरुवात केली सर. हा बस तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला सांगतो आता काय ते. तुमचा मोबाईल बंद करा. बसा. नाही सर, मोबाईल बंद नाही राहणार सर. प्रोसेस सांगतो तुम्हाला. सांगा ना सर, सांगा. मोबाईल मध्ये नाही सांगत मी प्रोसेस. नाही नको सर, नको. आम्हाला फक्त न्याय द्या तुम्ही, बाकीचा बघा. कुणाला भेटायचं सांगा आपल्याला. नाही नाही, आपल्याला माहिती आहे, त्यांना सचिवाला भेटायचं आम्हाला सर, मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटायचं आम्हाला. हा बस चालते. हा चालते सर, आम्हाला तुम्ही तेवढं. आता बंद करा, मी तुम्हाला नाही चालते सर, नाही राहू दे सर. प्रोसेस तर सांगतो सर आम्हाला हेच आमच्यासाठी, अहो सर आमच्या गोरगरीब माणसासाठी एवढंच न्याय आहे आम्हाला. प्रोसेस सांगतो. प्रोसेस सांगा ना सर. ते बंद करा. नाही नाही, राहू द्या नका, हे चालू राहू द्या. झालं साहेब, आम्ही असंच फिरतो. बसा आता, निवांत बसा. आम्ही तुळजापूरून आलेलो आहे न्यायसाठी. अरे आमचे लोक समन्वयासाठी गेलेच साहेब. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला खरंच मानापासून मुजरा. अहो गोरगरीब माणसाला आणि तुमच्या बहिणीला कधी न्याय नाही देणार मुख्यमंत्री कशाचे साहेब? बहीण ओ बहीण एकनाथ म्हणजे साहेब, कशाचा न्याय मिळतो? शिंदे साहेब, अजित पवार साहेब, किती गावगावा करतात तो फुकटचा बिनकामी. अरे तुमचं पोलीस डिपार्टमेंट आम्हाला तुमच्या दरवाजापर्यंत येऊ देत नाही. गोरगरिबाचे घर सुद्धा लुटायला तुम्ही कमी करालात. काय पाहिजे तुम्हाला अजून? हा चला 5 जण 6 जण वर्ष 2 वर्ष फुकट खायला भेटते, जेलमध्ये जाऊन बसा. चला काय विषय, असं बी घर नाही काय नाही. असं खायला लागलं 2 वर्ष तिथं का खायना. आपण गुन्हा केला हो, ते एक घर घेऊन गुन्हा झाला नाही त्यांचा. आपण घर घेऊन आपण गुन्हा झालाय, आपला गुन्हा झालाय. काम बोलायला तो सर बोलतो. नाही केल्यास पेट्रोलच्या बाटल्या आणल्यात, ओतून घ्यायच्या, पुन्हा जाता नाही. सोडू द्या, काय करणार आहेत? शेवटचं सोडलेलं आपण लोकांना सांगितलंय काय करायचंय. नाही दिल्यास बघूत नाही 4 वाजायच्या आधी, विधिमंडळाच्या आधी. काय 2-4 दिवस जेलमध्ये जातील, दुसरं काय होणार आहे? त्यांनी संसार भांड्यापासून ठेवलं नाही, कांगाचे कपडे सुद्धा ठेवले नाही. 2 वर्ष झाले सगळं घेऊन टाकलेत त्यांनी. जागा सुद्धा घेतली, ते माझं बांधकाम पाडून दुसरं बांधकाम तयार केलेलं आहे त्यांनी. कुठपर्यंत हिंडायचं, कुठपर्यंत फिरायचं आम्ही असं. लहान लहान लेकरं बाळा घेऊन आम्ही. आज जर मला न्याय नाही मिळाला ना, सरळ पेट्रोलच्या बाटल्या इथं समोरच जाळून घेणारे आम्ही 4 लेकरं घेऊन माझे. किती दिवस सहन करावं? या डिपार्टमेंटकडे जावं, त्या कलेक्टरकडे जावं, या एसपी कडे जावं, कुठपर्यंत जाऊ? 7-8 वेळेस मी अर्ज दिलेले आहेत. आज माझा नवरा नाहीये तरी त्यांनी माझं घर घेतलेलं आहे. आज माझ्याकडे लहान लेकरं, माझी लेकरं सांभाळायला माझी ताकद नाही राहिलेली आहे, कारण का मला काहीच नाही. करून खायला भांडे सुद्धा ठेवलेले नाही. तर पूर्ण 2-2.5 लाखाचा संसार सुद्धा माझा घेतलेला आहे. गारव्या गुरव्याचं असले लहान लहान लेकरं घेऊन बसायचं आम्ही रोडवर. कुठपर्यंत बसायचं? स्वतःचं घर दार राहून आमचं आम्ही रोडवर घेऊन बसायचं लेकरं बाळा. का बरं असं? कशासाठी? गोरगरिबाला न्याय नाही का मंत्रीकड? पालकमंत्री म्हणतात सचिवकडे जा, सचिव म्हणतात ह्याच्याकडे जा, हे म्हणतात त्याच्याकडे जा. हेराफेरी आहे का हे राजनीतीमध्ये? मग हे भाडकव, हे देवानंद रोजकरीन त्याची मुलगी रुपाली डोंगरे. हा हा दूध नाही वाटलेलं. ते पालकमंत्रीच्या पियाकडे पण गेलता ना धाराशिवला. त्यांनी काय म्हणाला माहितीये का? त्यांनी राहिली काय तू राहिला का वेगळं आहे का? तुला रोडवरची एक झोपडपट्टी देतो, फुटपाथवर 4 पत्रे मारून राहा. माझी आज 2 करोडची प्रॉपर्टी सोडून मी 4 पत्रे मारून का फुटपाथवर राहू? कोण म्हणलं होतं असं? ते पालकमंत्रीचा पीए कोणता पालकमंत्री? म्हणत होता. प्रताप सिंह सर. धाराशिव प्रताप सिंगचा पीए हसत हसत म्हणत होता का ते रुपालीचा कोण पाहुणा होता का? तो 200 पैसा खाल्ला ते होता? 200 कोटीचा घोटाळा केलेला प्रताप सिंह सर हा, नाही ते का? 200 कोटीचा प्रताप सिंग. काय नाही, आपण तुम्हाला घरकुल देऊ म्हणत होता. म्हणजे माझी जागा सोडून मला घरकुल देऊ म्हणत होता तो.
म्हणजे माझी जागा त्याला द्यायची होती म्हण रुपाली डोंगरेला, आणि घेतली आता ती जागा, ती माझी. माझं घर घेतले लुबाडून त्यांनी, पळकाटून पळकोटले त्याने माझं घर. मी तर गप्प बसणार नाही. वर्ष झालं मी सगळ्यांकडे न्याय मागते. लास्ट आता हे लास्ट अँड बेस्ट आहे. शेवटी आत्मदहन करायचं ते करायचं इथं. म्हणून तर माझं सहपरिवार आलेलं आहे. माझ्यात कोणीच नाहीये, माझे मुलं आणि मी एवढे आत्मदहन करून घेणार आहे आम्ही. पास झालं आता. असं जीवन जगण्यापेक्षा रस्त्यावर ते मेलेलं पत्कर ना, मेलेलंच चांगलं ना ते. तेव्हा तर न्याय देईल ना रुपालीला, काय तेव्हा तर रुपालीला हे करेल ना. राहून द्या ना. आल्या तुम्ही जायला अडचण होईल. नंतर टाइम आहे त्याला, करता येईल ना. थांबा तुम्ही. हा थांबा. बस या छोटे पाहिजे. तुळजापूर शहरामध्ये आज बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी खाजगी सावकारी एवढी वाढली. खाजगी सावकार फक्त 30,000 रुपयासाठी एका सर्वसामान्य गोरगरीब महिलेचं घर लुटण्याचं काम केलं. येथील देवानंद साहेबराव रोचकरी याची मुलगी जी रुपाली डोंगरी आहे, याच्या बदले त्या सर्वसामान्य, मी एक सामाजिक समाजसेवक आहे, माझ्याकडे जो येईल त्याला मी न्याय देण्याचे काम करत असतो. मग मी न्याय देण्याचे काम करत असताना तुळजापूरच्या या देवानंद रोचकरी यानं माझ्यावर 1 कोटीचा दावा ठोकलाय, कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देतोय म्हणून. परंतु या सर्वसामान्य महिलेचं घर, ज्या महिलेचा पती विधवा, ज्या महिलेचा नवरा वारलेला आहे आणि 3 मुलं आहेत, राहायला गेल्या 2 वर्षापासून राहायला घर नाही, झोपडी नाही, काही नाही. ह्या महिलेनं कुठं राहायचं आणि कसं राहायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील आणि या ठिकाणचे आयुक्त असतील, संभाजीनगरचे आयुक्त असतील, मुंबईचे आयुक्त असतील आणि या ठिकाणचे पोलीस महासंचालक जे मुंबईचे जे असतील आणि एसपी असतील, या ठिकाणचे आता सध्याचे नाशिकचे एसपी आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, सचिव साहेब आहेत. 9112 सुमित नगर 8421 नाही थांबा 9834 हा मी 9834 217 ते अजून एक अर्ज कोणी नेला. राहू दे ताई, फक्त ओरिजिनल अर्ज देऊ नको आपला. हा शिक्का मारलेला. हा राहू दे. बस बस. हा सर चालते. हा सर चालते. किती जणांची समस्या आहे? सर ह्यांचा पूर्ण 10 जणांचा परिवार आहे सर. किती जणांची समस्या? तुमच्या एका लोकांना? हा माझे हे माझे मुलं आहेत, हे माझी लेक आहे, हे माझे भाऊ आहेत, पत्रकार आहेत, भाऊ आहेत माझे. चालते सर, तुम्ही थांबा, मला थांबतो. आम्हाला फक्त न्याय द्या, आम्हाला काही नाही पाहिजे. आम्ही तुमच्याशी ते नाही. संबंधित डिपार्टमेंटच्या सचिवाशी भेट घालून देऊ आम्ही. पळजून फक्त कॉल येऊ द्या. हा चालते सर, चालते. चला, धन्यवाद सर. मला फक्त या ठिकाणी एवढंच म्हणायचंय, महाराष्ट्राच्या थोडासा शांत बघ. बस आता तुमच्यासाठी सेक्रेटरी जे आहे त्यांची व्यवस्था आम्ही करतोय. यशवंत स्टेडियम जे आहे तिथे तुम्ही थोडं थांबा, तिथं आपली दुसरी स्कॉर्पिओ गाडी बोलू. त्यातून तुम्हाला सगळ्यांना जे आहे ते संबंधित जे तुमचं सहकार खात्याशी संबंधित दिसतोय DDRचं, बरोबर आहे. निबंधकांनी काही केलेलं नाही दिसत. आम्ही यशवंत स्टेडियमला पाठवतो, तिथून सगळ्या गाड्या आपली व्यवस्था करतात, तिकडे न्यायची, अधिकाऱ्यांची भेट घालून द्यायची. आमचे लोक तुम्हाला तिथं सोडतील, तिथून तुम्ही व्यवस्थित जा आणि आरडाओरडी करू नका. शांततेने थोडं तुमचा काय प्रश्न मान्य आहे, पण आपण थोडंसं शांततेने घेऊन तुम्हाला भेट घालून द्यायचा नक्की प्रयत्न करू आणि काहीतरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघूया. ठीक आहे, मुलांकडे लक्ष द्या तुमच्या. चल सोडून द्या. स्टेडियमला सोडून द्या. सरांनी बोलत तुम्हाला का नाही, त्यांनी वेळ देतील ह्या टायमाला या म्हणून. त्यावेळेस तुम्हाला गाडीमध्ये गाडी येते, गाडी येते डेलिगेशन तुम्हाला इथं डेलिगेशनला तुम्हाला सचिवाला 2 जण कोण जाणार आहेत त्यांच्याकडे, तुम्ही 2 जण जायचं भेटायला. ते रडू नका. अरे इकडे बघा, ज्यांना भेटणार आहे तुम्ही ते आमदारापेक्षा खूप मोठे असतात. त्यांना भेटलं थोडक्यात सांगायचं फक्त त्यांची वेळ, ती वेगवेगळ्या ह्याच्यात असतात कार्यक्रमात, त्यांची वेळ घेऊ आपण. तिकडं कसं व्हायला साहेब, ऐकून घ्या. ऐकून घ्या तुम्ही पण. तिकडचं ते आम्हाला सांगून फायदा नाही. तुमची तिथं भेट घालून द्यायची ज्या माणसाची,
त्याची आम्ही भेट घालून देतो. फक्त तुम्हाला थोडा वाट बघायला लागेल की त्या गाडीतनं पोलीस तुम्हाला घेऊन त्या मंत्र्याच्या सचिवाकडे घेऊन जातील. आलं लक्षात? ते कलेक्टरपेक्षा मोठे, आमदारापेक्षा मोठे, खूप मोठे. आम्हाला मुख्यमंत्र्याच्या सचिवाला भेटायचे साहेब, मंत्र्याच्या सचिवाला नाही भेटायचं बरं का सर. हो सर ऐका, आम्हाला मुख्यमंत्र्याच्या का हो साहेब, इथं पुन्हा अजून कसं माहितीये का वेगळा प्रकार घडायला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्याच्या सचिवाला भेटायचंय, आम्हाला आमदार राणा रणजित सिंहाच्या सचिवाला नाही भेटायचं. बस हा सांगाल होता आम्ही काय म्हणतो, आम्हाला मुख्यमंत्र्याच्या सचिवाला भेटायचंय आम्हाला. मुख्यमंत्री सचिवच नाही इथं. इथं नाही. पोलिसांचे सचिव वेगळे असतात, तुमच्या घराचे सचिव वेगळे असतात. आलं लक्षात? ते काढून घ्या तुम्ही, बाकी आता हे करू नका. ए काढू नका आत्ताच काही अंगावरला. त्यांना बरोबर ते भेट घालून द्या आणि त्यांना तिथे कोणी लावाई? ए, अरुण, बसा. 10 कशाला जायचं. हा, 2 महिने. त्यांना ते मुलांचं ए, अरुण. आवाई. धर जा. अरे तुझा मोबाईल दर बाई शटर. बसून घ्या, बसून घ्या. बसतो सर, मी बसतो बसतो मी बसतो. बस बा, इथं बस. तुमचं काम गृह सचिवाशी नाही, तुमचं काम हे सहकार सचिवाशी. चालते सर. शाहकारी जे मंत्री जाऊ दे रे बाबा. सरकार मंत्री राहतात. सरकारला कोण सचिवांना भेटायचं? पवारांचे कुठं काय सरकार मंत्री कोणाला एसपीने पण पैसे खाल्लेत, देवानंद रोजकरीकडनं, परत कलेक्टरने बी खाल्लेत आणि निर्बंधकवाल्यांनी बी खाल्लेत आणि डिपार्टमेंटने बी खाल्लेत. म्हणून तर ते न्याय दिलेला नाहीये. आज जेवढे मी अर्ज दिलेत ना त्यांनी न्याय दिलेला नाहीये मला. जेवढे मी आज कलेक्टर, एसपी आणि निर्बंधकवाले आणि डिपार्टमेंट तुळजापूरचे त्यांनी न्याय दिलेला नाहीये मला. त्यांनी सुद्धा खाल्लेले आहेत त्यांच्याकडून पैसे. रिश्वतवाले आहेत सगळेजण. स्टेडियमला जाऊन सोडतो. दादा बसून घे. सर मी काय तर तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका तुम्ही सर. बसा सर. हॅलो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला सांगायचंय की या ठिकाणचा जो खाजगी सावकार आहे देवानंद साहेबराव रोजकरी आणि रुपाली सुनील डोंगरे आणि तुझा जो भाऊ आहे गणेश रोजकरी आहे, कृष्णा रोजकरी आहे, विशाल रोजकरी आहे आणि रोजकरी परिवार आहे, तो मला गेल्या 2 वर्षापासून जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. काय करतोय? जीवे मारण्याच्या धमक्या देतो आणि हे जे ज्यांचं घरदार प्रॉपर्टी हरपिला आहे. काय म्हणत प्रॉपर्टी हडप करून अजून आम्हाला जीवेत मारण्याची धमकी देतो. तो तलवारी घेऊन येतो, बंदूक घेऊन येतो. माझ्या मुलाची तर गावाला जायची तर त्यांना धमकी देतो. तिथं म्हणतो की त्याला उडवतो, सोनूला उडवतो, राजला उडवतो, सुमितला उडवतो. मला म्हणते उठ ग म्हणते माझ्या दारातनं. माझं दार राहून मला माझ्या दारातनं उठ म्हणते ती. कोण म्हणते उठ? कोण म्हणते? रुपाली डोंगरे. डोंगरे. अरे तुला मी विचारायचं काय गोष्ट? ए बस बोलते साहेब बस. स्टॅपलर कुणाकडे आहे? स्टॅपलर देऊन टाकले मॅडमला. सर का बरं दिला स्टॅपलर? 500 रुपयाचा स्टॅपलर येते. मॅडम द्या स्टॅपलर द्या आम्हाला. ते स्टॅपलर कशामुळे घेतलात पण तुम्ही आमची नाही आमची वस्तू घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. स्टॅपलर काय घेतलात तुम्ही? स्टॅपलर मागवा आमचा. स्टॅपलर घेतला साहेबांना हो का? स्टॅपलर घ्यायलेत, वस्तू काढून घ्यायलेत, मोबाईल काढून घ्यायलेत. असले कारभार करू नका तुम्ही आमचे. स्टॅपलर मागवा ते साहेब, मागून आणा ते स्टॅपलर मागवा. हे साहेब हो का? हे दमदाटी करेल साहेब हो का? अहो तुम्ही आम्हाला जेलमध्ये नेऊन टाका, आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करणार आहेत. तुम्ही पोलीस प्रशासन काय करतात आम्हाला माहिती आहे. हो मी काय म्हणालो तुम्हाला? आता आम्हाला कुठे नेलेत काय नेलेत माहिती नाही. हे इथं आता कमीत कमी 2, 3, 4, 4 2 6, 6 2 8 पोलीसवाले. 8 पोलीसवाले आम्हाला विधिमंडळाच्या विधानसभेच्या ज्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे
त्या ठिकाणी आंदोलन करत असताना येथील पोलीस प्रशासक अधिकारी आमच्यावर दबाव करायलेत. आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करू देत नाहीत. आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे, घटनेप्रमाणे आणि संविधानातील घटनेनुसार सर्व प्रशासनाला कमीत कमी 2-4 हजार अर्ज दिलेत आणि 2-4 हजार पानं दिलेली आहेत. तरी पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे हे पोलीस आम्हाला कुठे नेलेत बघा, दाखवतो तुम्हाला. अहो का बघू शकतात तुम्ही. घर काढायला व्हिडिओला करणार एवढं काय त्या काढू नको तुम्ही. हा काय दाखव ना त्यांना, साहेबाला दाखव. काम होणार आहे, तिथं सोडतात म्हणतात, तुम्ही बडबड करू नका. जेव्हा आपल्याला करायचंय ना त्यावेळेस मी येणार आहे सोबत, मी येणार आहे सोबत. हा बघू ते लास्ट स्टेप फक्त. परत आपण आपला उपचार आणलेला आहे, काय करायचं ते आपण असं पण अर्जामध्ये लिहिलेलं आहे, तसं पण अर्जामध्ये लिहिलेलं आहे. तारीख तर वाढायची ना, तारीख तर वाढायची. हे आपल्या भाषेत बोला, काय बोलायचं ते. यांना कळू देऊ नका काय करायचं ते. जाऊ द्या यांना जे करायचं ते आपण करूतोच. हा फायनल डन. तुम्ही काय करायचं ते करा. हा बोलू आपण, पण ते नाही झालं तर परत आपला उपचार आपण करू. परत सगळ्यांचंच नाव घेऊ ना, असं ना असं इथपर्यंत आलतो आम्ही तुळजापूर. जिकडे भेटेल खायला तिकडे जातो तू राहायला, माहिती आहे का? जिधर चारा उधर डेव्हलप नाही. आता मोठी झाली ना, तिथं जामचा स्टेडियम आहे ना. एकाच मोर्चातले आहे का तुम्ही? हे पायदळ आलेले कोल्हापूरचे साहेब लोक आहे. हे गोरे साहेब आपल्या जायचं आहे. लॉंग मार्च, लॉंग मार्च. एक सांगितलं. हा दोन किंवा हे 3 लोक आहेत. गोरे साहेब एक आहे ना हे सर आम्ही सगळे काढू, तिकडे पण काढू. मग सरांना पाठवा. आपल्याला लागते. दाखव.